अहिंसा सत्यमक्रोधस् त्यागशान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलो लुप्त्वम् मार्दवम् ह्रीरचापलम्। दैवासुर संपद विभाग योग श्रीमद् भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 16 श्लोक क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 125 इथपासूनच्या आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला आरंभ करत आहोत. दैवी संपत्तीच्या 26 गुणांपैकी दुसऱ्या श्लोकामध्ये अहिंसा, सत्यम, अक्रोध, त्याग, शांती, अपैशुनम, भूतेषु दया, अलोलुपत्वम, मार्दवम, ह्रीहि अचापलम या दैवी संपत्तींच्या गुणांचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आहे. पैकी अहिंसा आणि सत्यम या 2 सद्गुणांचा विचार आपण काल 114 ते 124 क्रमांकापर्यंत पाहिला. आज आपण अक्रोध, त्याग आणि शांती ह्या 3 सद्गुणांचा विचार ह्या आजच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. अहिंसा, सत्यम या पदाचं वर्णन झाल्यानंतर आता अक्रोध ह्या सद्गुणांचा विचार पाहणार आहोत. अ म्हणजे नाही, क्रोध म्हणजे रागावणे. अक्रोध म्हणजे राग उत्पन्न होण्याच्या, राग येईल अशा संभवनीय सगळ्या संभावना विशिष्ट काळात उत्पन्न होऊन सुद्धा अंतःकरणामध्ये रागाची उर्मी येऊ न देणं याला म्हणायचं अक्रोध. मनाची जी इच्छा आहे त्यामध्ये अडथळा निर्माण झाला की क्रोध उत्पन्न होतो. त्याला गीतेमध्ये कामात क्रोधोभिजायते. इच्छा अपूर्ण राहिली किंवा इच्छेमध्ये अडथळा निर्माण झाला की क्रोध उत्पन्न होतो आणि इच्छा पूर्ततेमध्ये लोभ तयार होतो. लोभ हा रजोगुणाचा परिणाम आहे. परंतु येथे सद्गुणांचा विचार चालला आहे, दैवी संपत्तीचा विचार चालला आहे की अक्रोध. आणि म्हणून अंतःकरणामध्ये ही क्रोधाची उर्मी उत्पन्न होऊ न देणं, विकार उत्पन्न होऊ देणं, न होऊ देणं, नेहमी त्या
क्रोधाचा परिणाम आपल्या स्वतःवरती होऊ न देणं, तसं बोलायला हे सोपं आहे. पण मनाच्या विरुद्ध, इच्छेच्या विरुद्ध, स्वभावाच्या विरुद्ध एखादी कृती घडली, प्रसंग घडला की मनुष्य रागावतोच. पण रागावणं हे तात्पुरतं असावं. काल आपण पाहिलं की आईचं रागावणं मुलाचं अहित होत असेल तर ती रागावते, पण त्या रागावण्यामध्ये निरर्थकपणा असतो. त्याने हिताच्या ठिकाणी प्रवृत्त व्हावं हा मुख्य रागावण्याच्या पाठीमागचा हेतू असतो. आता क्रोध अक्रोध ह्या तत्वाचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी खूप दृष्टांत दिले आणि मग 129 आणि 30 ह्या ओव्यांच्या मध्ये त्याचा निष्कर्ष सांगितला आहे. तर सुरुवात करण्यापूर्वी हीच गोष्ट लक्षात ठेवायची की रागाचा हा ही उर्मी, राग हा एक विकार आहे, राग ही एक प्रकारची वृत्ती आहे. ती अंतःकरणामध्ये काहीही झालं तर निर्माण होऊ न देणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि ती अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न कसं होऊ न देणं हे कशासारखं आहे हे सांगण्यासाठी माऊलींनी दिलेले हे दृष्टांत आपण क्रमशः पाहणार आहोत. आता घालिताही पाणी पाषाणी न निघे आणि का मथलियाही लोणी कांजे नेधी. आता ह्या शब्दाचा प्रयोग सत्य याचे विविध पैलू काल सांगितले आणि त्यानंतर आता तिसऱ्या सद्गुणांचा विचार ह्या श्लोकाच्या अंतर्गत होतो आहे. म्हणून नवीन सद्गुणांचा विचाराला आरंभ होतो. म्हणून आता घालिताही पाणी पाषाण न निघे आणि आता अन्वयाच्या दृष्टीने आपण या ओवीचा विचार जर केला तर पाणी पाषाणी घालिताही आणि न निघे. पाषाणी म्हणजे पाषाणावर, दगडावर, पाणी पाषाणी घालिताही दगडावरती पाणी टाकलं असतानाही, दगडावरती पाऊस पडत असतानाही, दगडावरती पाण्याचं सिंचन झालं असतानाही त्या पाषाणातून, त्या दगडातून काय होतं हे आणि न निघे. इथे आणि हे दीर्घ आहेत. आ ही दीर्घ आहे आणि णी ही दीर्घ आहे. इथे आणि शब्दाचा अर्थ होतो अंकुर. पाषाणी आणि न निघे. त्या पाषाणातून कधीच अंकुर उत्पन्न होत नाही. कितीही जरी पाणी पडलं तर त्यातून पाषाणी आणि न निघे. पाषाणातून अंकुर उत्पन्न होत नाही. किंवा का मथलियाही लोणी कांजी नेधी. याचाही अन्वयार्थानुसार पदांची योजना आपण करून अर्थ सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया. कसा अर्थ होईल बरं? कांजी मथलिया लोणी नेदी. भातावरची जी पेज आहे त्याला ही कांजी म्हणतात. ते कांजी मथलिया पाण्यावरच्या जी पेज आहे वरचं भातावरची ती कांजी. मथलिया म्हणजे मंथन केलं असताना त्यातून
लोणी न दी नेदी न दी नेदी, त्या कांजीमधून कितीही मंथन केलं भातावरच्या पाण्यात तर त्यातून लोणी कधी निघतच नाही. आता हे 2 दृष्टांत दिले. तिसरा दृष्टांत पहा. या सगळ्या दृष्टांताच्या मध्ये एक विशिष्ट गोष्टींचं सातत्य आपल्याला दिसतंय. म्हणून दगडावर पाणी कितीही सातत्याने पडत राहिलं तरी त्यातून अंकुर उत्पन्न होत नाही. कांजी त्याचं पुन्हा पुन्हा कितीही मंथन केलं तर त्यातून लोणी उत्पन्न होत नाही. किंवा त्वचा पाये श्री हलियाही फडे न करी, वसंतीही अंबरी न होती फुले. पाये त्वचा श्री हलियाही फडे न करी. आता पुढचा 26 क्रमांकाच्या ओवीमध्ये 2 दृष्टांत दिले. पाये म्हणजे पायाने, त्वचा इथे आहे सर्प त्वचा म्हणजे कात. सर्पाच्या अंगावरची त्वचा गळून पडलेली जी असते ती त्वचा तिला कात असं म्हणतात. त्या कातेवर पाये त्वचा श्री हलियाही, पायाने त्या कात असणाऱ्या सर्पाची कात आहे आणि त्या कातीच्या शिरी डोक्यावरती पाय दिला असतानाही हलियाही पुढे न करेल. धक्का दिला असताना सुद्धा तो सर्प म्हणजे त्या त्वचेतून म्हणजे त्या सर्पाच्या कातीतून कधीही फणा तो वर काढत नाही. हलियाही फडे न करी, कारण ती एक त्वचा आहे, ती कात आहे. म्हणून त्या सर्पाच्या कातेच्या शिरावरती कितीही जरी पाय पडला आणि ती हल्ली तरी देखील तो सर्प आपला फणावरती काढत नाही, कारण ती त्वचा आहे. इथे सुद्धा पाय पडण्याची सातत्याची प्रक्रिया आहे, पण त्यातून फणावरती काढला जात नाही. तिसरा आहे वसंतीही अंबरी न होती फुले. अंबरी वसंतीही, अंबरी शब्दाचा अर्थ आहे आकाश, आणि अंबरी म्हणजे आकाशामध्ये काय झालं आहे वसंतीही. वसंतीही म्हणजे वसंत ऋतू आला असतानाही फुले न होती. वसंत ऋतू आला की झाडांना नवीन पालवी, फुले, नंतर फळे हे येत असतात. पण आता ह्या आकाशामध्ये वसंताचं आगमन झालं असताना सुद्धा आकाशाला फुले कधी येत नाही. वसंताचं सातत्याने आगमन होत राहिलं तरी त्याला फुले येत नाही. हाही दृष्टांतच आहे. 2 दृष्टांत दिले. पुढच्या ओवीमध्ये आणखी 2 दृष्टांत दिले. प्रत्येक ओवीमध्ये 2-2 दृष्टांत आहे. नाना रंभेचेनेही रूपे, शुके नुठिजे कंदर्पे, का भस्मी वन्ही न उद्दीपे घृतेही जेवी. या 27 क्रमांकाच्या ओवीमध्ये सुद्धा 2 दृष्टांत दिले. नाना म्हणजे अथवा, रंभेचेनेही रूपे
ही शब्द ही अपूर्वता दर्शवणार आहे. म्हणून मौलींनी ही शब्द मुद्दाम टाकले आहे. रंभे चेनेही रूपे, स्वर्गामध्ये अतिशय सुंदर असणारी रंभा, त्या रंभेच्या सौंदर्याने सुद्धा, त्या रंभेच्या सौंदर्याच्या स्वरूपाने सुद्धा शुकी म्हणजे शुकाचार्यांच्या मध्ये कंदर्पे न उठिजे, कितीही हावभाव आणले, कितीही अंगविक्षेप केला, कितीही आपल्या नयन मनोहार कुतूहलजनक असणाऱ्या कृतींच्या द्वारे शुकाचार्यांच्या अंतःकरणाला विक्षिप्त करण्यासाठी उद्दीप्त करणाऱ्या सगळ्या प्रक्रिया केल्या, तरी माऊली सांगतात शुकी कंदर्प नुठिजे, शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होत नाही. कंदर्पे म्हणजे विकार, काम. शुकी कंदर्पे न उठिजे, शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होत नाही. अच्छा. का अथवा भस्मी वह्नी न उद्दीपे घृतेहि जीवी, जीवी घृतेहि भस्मी वह्नी न उद्दीपे. भस्मी म्हणजे भस्मामध्ये, म्हणजे राखीमध्ये. त्या राखेमध्ये जरी घृतेही, जरी तूप टाकलं तरी त्या राखेतून वह्नी न उद्दीपे, अग्नी उद्दीपित होत नाही, अग्नी प्रज्वलित होत नाही. कितीही जरी त्या राखेच्या कुंडामध्ये कितीही तूप टाकलं तर त्या राखेतून वह्नी उद्दीपित होत नाही. अच्छा. यातही दोन दृष्टांत दिले, एक रंभा आणि शुकाचार्यांचा, तर दुसरा वह्नी आणि भस्माचा. पुन्हा 28 क्रमांकाच्या ओळीमध्ये पुढचा दृष्टांत देतात. तेवीची कुमारू क्रोधे भरे, तैसिया मंत्रांची बीजाक्षरे, तिही निमित्तेही अपारे मिनलिया. ह्या 28 क्रमांकाच्या ओळीमध्ये एकच दृष्टांत दिला. तेवीची कुमारू क्रोधे भरे. कुमारू छोटा बालक, छोटाच बालक आहे, आणि त्या छोट्या बालकाला सुद्धा क्रोधे भरे, त्याला सुद्धा राग येईल, तो सुद्धा क्रोधाने लालबुंद होईल, त्याच्याही अंतःकरणामध्ये क्रोधाची उर्मी उद्दीपित होईल. तैस्या मंत्राची बीजाक्षरे, अशा प्रकारचे मंत्र, अशा तैस्या मंत्राची बीजाक्षरे. इथे मंत्राची बीजाक्षरे म्हणजे अशा प्रकारच्या शिव्या, अशा प्रकारचे वर्ण, अशा प्रकारचे शब्द योजना करून जर आपण त्याला बोललो, म्हणजे अक्षरशः शेलक्या शिव्या दिल्या, अभद्र अक्षराने त्या मुलाच्या संबंधाने आपण जर बोललो तर त्याच्याही अंतःकरणामध्ये क्रोध उत्पन्न होईल, त्याच्याही अंतःकरणामध्ये काम उत्पन्न होईल. आणि म्हणून तेवी कुमारू क्रोधे भरे. तैसिया मंत्राची बीजाक्षरे, अशा मंत्रांची म्हणजे अशा शिव्यांच्या मंत्रांची अक्षरं बोलली गेली. हा एक भाग. दुसरा अर्थ, कुमारू शब्दाचा अर्थ आहे कु म्हणजे वाईट, मारू म्हणजे मार. अशा प्रकारे तैसिया मंत्राची बीजाक्षरे, अशा प्रकारे
मंत्रांची बीजाक्षरे म्हणजे अशा शिव्यांचे वर्ण, अशा शिव्यांचे अक्षर जर उच्चारले गेले तर हेच काय आहे, कुमारू हाच वाईट मार आहे. आणि त्याने काय होतं, क्रोधे भरे. कुमारू मंत्राची बीजाक्षरे, तैसे कुमारू मंत्राचे बीजाक्षरे. अशा वाईट शब्दांच्या उच्चारणानं म्हणजे अगदी शेलक्या शिव्यांच्या उच्चारणाने काय होतं, क्रोधे भरे. लहान मुला राग येतो, कोणालाही राग येतो, पण ज्ञानेश्वर महाराज आता त्या अक्रोध पदाचं वर्णन करताना शेवटी वर्णन करतात, ती निमित्तेही अपारे मिनलिया. अशा कितीही शिव्यांचा, कितीही मर्मभेदक शब्दांचा कितीही निमित्त तयार झाले, अपारे निमित्तेही मिनलिया, अपार ज्यांच्या त्या निमित्ताला पारावार नाही, असे कितीही शिव्या, कितीही अक्षर ज्यातून क्रोध उत्पन्न होईल. जसं की भगवान श्रीकृष्णांना भर सभेमध्ये अनेक शिव्या दिल्या शिशुपालांनी, पण 108 शिव्या भरल्यानंतर मात्र त्याचा शिरच्छेद केला. पण इथे आता असं आहे की अशा क्रोधाला उत्पन्न होणाऱ्या अनेक निमित्त या ठिकाणी उपलब्ध झाले असताना सुद्धा क्रोधोर्मी उपजविता न उपजे, असे अनेक निमित्त उत्पन्न झाले असतानाही ज्यांच्या अंतःकरणामध्ये क्रोधाची उर्मी उत्पन्न होत नाही, त्यालाच काय म्हणायचं, अक्रोध. म्हणून या ओवीचा संदर्भ हा खालच्या ओवींशी असल्यामुळे तो शब्द घेतला आहे. क्रोधोर्मी उपजविता न उपजे. पुन्हा त्या पूर्ण ओवीचा अर्थ करतानाही ते शब्द घ्यावे लागतील. पै धातयाही पाया पडता, नुठी गताह्यू पंडुसुता, तैसा नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा. धाताही पाया पडता. धाता शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव, आणि इथे ही शब्दाचा प्रयोग करताना सुद्धा एक अपूर्वता सांगायची आहे की प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्याही पाया पडला असताना धाता याही पाया पडता, धाता असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या सुद्धा पायावरही नतमस्तक ठेवलं असताना काय होतं आहे, हे पंडुसुता गतायु न उठी, ज्याचं आयुष्य संपलेलं आहे असा मृत झालेल्या व्यक्तीला जिवंत करण्यासाठी ब्रह्मदेवाच्याही जरी पाया पडलं तर मेलेला मनुष्य जिवंत होत नाही. तैसा क्रोधोर्मी उपजविता न उपजे. तशा क्रोधाची उर्मी निर्माण करविली असताना सुद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध उत्पन्न होत नाही त्याला म्हणायचं अक्रोधत्व. धातयाही पाया पडता, नुठी गतायु पंडुसुता, तैसा नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा. अक्रोधत्व ऐसे नाव ते ए दशे, जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया. ऐसे तया श्रीनिवासे म्हणितले. अशा प्रकारे श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा निवास असणारा भगवान श्रीकृष्ण, त्यांनी अशा प्रकारे म्हटलं की हे तुम्ही जाणून घ्या. ऐसे जाण श्रीनिवासे तया म्हणितले. श्रीनिवास असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने त्या अर्जुनाला असं म्हटलंय, बाबा रे, अक्रोधत्व ऐसे नाव ए दशे. ही जी दशा आहे, ही जी अवस्था आहे, ही जी मनस्थिती आहे, ही जी परिस्थिती आहे,
या स्थितीला, या मनस्थितीला, या अवस्थेला अक्रोधत्व ऐसे हे ना. क्रोध उत्पन्न अंतःकरणामध्ये होऊ न देणं हीच अक्रोधत्वाची अवस्था आहे. कितीही कुमारू मंत्राची बीजाक्षरे अशा कितीही वाईट शब्दांच्या शलक्या शिव्या जरी दिल्या तरी आणि तत्सम असे अनेक निमित्त जरी उत्पन्न झाले आणि क्रोध उत्पन्न होण्यासाठीचा प्रयत्न करविला तरी तो उत्पन्न होत नाही. तो कसा उत्पन्न होत नाही तर हे सांगण्यासाठी पाषाणावरती कितीही पाणी पडलं तर त्यातून अंकुर उत्पन्न होत नाही. तसं याला कितीही राग उत्पन्न करण्याची कारण उत्पन्न झाले असतानाही राग क्रोधोर्मी उत्पन्न होत नाही. कांजी मथिलिया लोणी निधी, त्याला कितीही मंथन केलं तर कांजेतून लोणी निघत नाही. तसं याला रागवण्यासाठी कितीही प्रयत्न केला तर यातून राग उत्पन्न होत नाही. तसं त्या सापाच्या कातन आहे, जी कात आहे त्याच्या वरती जरी शिरेवरती पाय दिला तरी फणावरती काढत नाही, कारण ती कात आहे. आणि वसंताचं आगमन किती जरी झालं तरी आकाशाला फुलं येत नाही. तसं याला क्रोध उत्पन्न होत नाही. देहावरची आसक्तीच नाही तर याला पुन्हा क्रोध उत्पन्न होत नाही. अत्यंत सुंदर असणाऱ्या रंभेच्या स्वरूपाने शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये ज्याप्रमाणे क्रोध उत्पन्न होत नाही किंवा भस्मामध्ये किती तूप टाकलं तर अग्नी उत्पन्न होत नाही, तसा याच्या अंतःकरणामध्ये कितीही तुपासारख्या घटनांचं परिस्थिती निर्माण झाली असताना याचं अंतःकरणच भस्मासारखं झालेलं आहे. याचं अंतःकरणच आता विकाररहित झालं आहे. त्यामुळे रंभेचिने रूपी सुखी कंदर्पे नुटिजे. ब्रह्मदेवाला शरण गेला असताना सुद्धा आयुष्य संपलेल्या व्यक्तीचं पुन्हा तो जिवंत करू शकत नाही. तसं कितीही राग उत्पन्न करण्याचा प्रयत्न करविला तरी राग उत्पन्न होत नाही. एवढे दृष्टांत सांगून अक्रोधत्व ऐसे नाव येते दशे जाण ऐसे श्रीनिवासी म्हणितले. याला म्हणायचं अक्रोध. एवढे कारण उत्पन्न होऊन सुद्धा अंतःकरणामध्ये ज्याच्या राग उत्पन्न होऊ देत नाही तो अक्रोधत्व ही त्याची मनस्थिती आहे असं समजायचं. आता अक्रोधत्व या पदाचं चिंतन आपण केलं आहे. अहिंसा, सत्यम, अक्रोध. त्यानंतर आहे त्याग. त्याग शब्दाचा अर्थ आहे टाकणे. आपल्या जवळ असणाऱ्या एखाद्या गोष्टीचा आपण त्याग करतो. कोणी पैसाचा त्याग करतो, कोणी धनाचा त्याग करतो, कोणी ऐश्वर्याचा त्याग करतो, कोणी आपल्या ठिकाणी असणाऱ्या काही वस्तू देऊन त्याचा त्याग करतो. पण खरा त्याग कधी होऊ शकतो याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करत. कारणाचा नाश झाला की कार्याचा नाश होतोच. तसं अनेक वस्तू टाकल्या त्याला खरा त्याग म्हणत नाही. सगळ्या त्यागाचं कारण, त्या कारणाचा त्याग केला की कार्यरूप असणारा त्याग आपोआप घडून जातो हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी या कार्यकारण संबंध सांगणाऱ्या दृष्टांताची यादी आपल्या समोर प्रस्तुत करून मग त्याग ह्या संकल्पनेची सकारात्मक व्याख्या सांगितली आहे. बघा, मृत्युका त्यागे घटू तंतु त्यागे पटू त्यजिजे जेवी वटू बीज त्यागे. इथे पण आता शब्दाचा प्रयोग केला. अक्रोधत्व संपल्यानंतर आता दुसऱ्या सद्गुणांचा विचार सुरू होतो आहे, तो म्हणजे त्याग. घट आहे
आणि तो मातीपासून तयार झाला आहे. मातीपासून तयार झालेल्या घटामध्ये काय आहे? माती. मग आता त्या घटातली माती काढून घेतली. मृत्युका त्यागे. त्या घटामध्ये असणाऱ्या मृत्युकेचा म्हणजे मातीचा जर त्याग केला, म्हणजे ती माती काढून घेतली, तर घटाचा त्याग हा आपोआपच होतो. म्हणजे मृत्युका त्यागे घटू त्यजिजे. त्यजिजे हे क्रियापद प्रत्यय करायला पाहिजे. तंतू त्यागे पटू त्यजिजे. आपण जर वस्त्र घेतलं तर ह्या वस्त्राच्या मध्ये सुद्धा काय आहेत? तर आडवे उभे हे धागे आहेत. आणि आडवे उभे असणाऱ्या ह्या धाग्यांच्या माध्यमातून आपल्याला वस्त्र तयार होताना पाहिलं. पण ह्या वस्त्रातले तंतूच काढून जर घेतले तर तंतूंचा त्याग केला की पटाचा त्याग, कपड्याचा त्याग आपोआपच होतो. म्हणून पहा, तंतू त्यागे म्हणजे धाग्यांचा त्याग केला असता, धागे काढले असताना काय होतो? पटू त्यजिजे. पट म्हणजे वस्त्राचा त्याग आपोआपच होतो. किंवा जीवी बीज त्यागे वटू त्यजिजे. आपण बीजारोपण केलं आणि मग त्यातून वृक्ष तयार होतो. पण आता बीजच काढून टाकलं, जाळून टाकलं. बीजाचा त्याग केला की त्या बीजातून उत्पन्न होणारा भविष्य काळातला वृक्षाचा त्याग हा आपोआपच होतो. आणि म्हणून मृत्युका त्यागे घटू त्यजिजे, तंतू त्यागे पटू त्यजिजे आणि बीज त्यागे वटू त्यजिजे, असं दृष्टांत दिले. ज्ञानेश्वर महाराजांची ही यादी अजून संपत नाही. का त्यजोनी भिंती मात्र त्यजिजे अघवेची चित्र, का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. अहो म्हटले, एक मोठी भिंत बांधली आणि त्या भिंतीच्या वरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र काढले. पण आता त्या ज्या भिंतीवरती चित्र काढलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, पण आता भिंती मात्र त्यजुनी सगळ्या भिंतीच तोडून टाकल्या. भिंती मात्र म्हणजे सगळ्या भिंती. भिंती मात्र त्यजुनी, त्या भिंतीचा त्याग केला तर काय होतं? भिंतीवरती लिहिलेले सगळेचे सगळे चित्र त्यांचाही त्याग होतो. म्हणून भिंती मात्र त्यजुनी अघवेची चित्र त्यजिजे. भिंतीचा त्याग केला की भिंतीवरती असणाऱ्या चित्रांचा आपोआप त्याग होतो. का निद्रा त्यागे विचित्र स्वप्नजाळ त्यजिजे. एखाद्या माणसाला खूप विचित्र स्वप्न पडतात आणि तो घाबरतो आणि पुन्हा पुन्हा स्वप्न पडतात. म्हटले त्यावर कोणता मंत्र वापरायचा, त्यावरती कोणता रामबाण उपाय आहे? त्या म्हटले एकच आहे, झोपायचंच नाही. निद्रेचा त्याग केला तर काय होईल? म्हटले विचित्र स्वप्न जाळ त्यजिजे. विचित्र असं स्वप्नांचं जे मोठमोठं जाळं उत्पन्न होत आहे, या स्वप्नानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, असा जो स्वप्नांचा विस्तार होत होता तो स्वप्नांचा विस्तारच पूर्णपणे आता या निद्रेचा त्याग केला की त्या निद्रेच्या दोषातून उत्पन्न होणारा जो स्वप्न, ते स्वप्नाची निवृत्ती आपोआप होते. म्हणून हे सिद्ध करण्यासाठी आणखी दृष्टांत. नाना जळ त्यागे तरंग,
का वर्षा त्यागे मेघ तेजी जती जैसे भोग धन त्यागे. आता ही अंतिम ओवी आहे दृष्टांताची. त्यानंतर सिद्धांत सांगायचा. पाण्यावरती अनेक तरंग उत्पन्न होतात आणि ते तरंग नष्ट करायचे. मग काय करायचं म्हटले? जळ त्यागे तरंग तेजती. जर पाण्याचाच त्याग केला तर पाण्यावर निर्माण होणारे तरंगाचा आपोआप त्याग होतो. म्हणून जल त्यागे तरंग तेजती हा पहिला दृष्टांत. वर्षा त्यागे मेघ तेजती. पावसाळाच नष्ट झाला, पावसाळ्याचाच जर त्याग केला तर त्या पावसाळ्याच्या निमित्त येणारे जे ढग आहे, पावसाळाच निघून गेला की त्यावरचे ढग सुद्धा आपोआप निघून जातात. आणि म्हणून वर्षा त्यागे मेघ तेजती. पावसाळ्याचा त्याग झाला की ढगांचा त्याग आपोआपच होतो. किंवा जैसे धन त्यागे भोग तेजती. जोपर्यंत धनधान्य समृद्धी पैसा चांगला आहे तोपर्यंत मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे भोग भोगीत असतो. चहा प्यायचा असेल तर पंचतारांगीत हॉटेलमध्ये जातो. जेवण करायचं असेल तर 7 स्टार मध्ये जातो. गाडी फिरायचं असेल तर मर्सिडीज शिवाय तो फिरत नाही. त्यात सुद्धा ते टॉप मोस्ट मॉडेल असेल त्याचाच तो स्वीकार करतो. एकदा घातलेले कपडे पुन्हा तो वर्षभर पुन्हा घालतच नाही. त्याचे शूज, त्याचा टाय सगळे महाग आहे. मग समजायचं की त्याच्याजवळ काय आहे? पुष्कळ धन आहे. आमचा एक मित्र आहे, त्याची कंपनी आहे. तो एकदम मोठ्या सफारी गाडीतून जायचा. तो मधल्या काळामध्ये कोरोनाच्या मध्ये इतका परिस्थिती बिघडली गेली, कर्ज वाढलं, देणं वाढलं, तर आता कंपनीतून घरी जाताना जो कंपनीचा माल वाहणारा टेम्पो आहे तो टेम्पोच आता चालवतो. त्यांना विचारलं, काय हो असं का करतात तुम्ही? तो मोठी सफारी गाडी होती. ते म्हटले, आता सगळा पैसा गेला, देणदारी वाढली आणि त्यामुळे आता भोग पण वाढले, भोग पण नष्ट झाले. म्हणून धन त्यागे जैसे भोग तेजती. धनाचा त्याग झाला की भोग आपोआप समाप्त होतात. हे एवढे दृष्टांत दिले. कोणते दृष्टांत दिले? मृत्युकेच्या त्यागामध्ये घटाचा त्याग, तंतूच्या त्यागामध्ये पटाचा त्याग, बीजाच्या त्यागामध्ये वटवृक्षाचा त्याग, भिंतीच्या त्यागामध्ये चित्राचा त्याग, निद्रेच्या त्यागामध्ये विचित्र स्वप्नजाळांचा त्याग, पाण्याच्या त्यागामध्ये तरंगाचा त्याग, पावसाळ्याच्या त्यागामध्ये मेघांचा त्याग आणि धनाच्या त्यागा म्हणजे बुद्धिमान पुरुषांनी. इथे बुद्धिमंती शब्दाचा अर्थ आहे आत्मज्ञानी.
जो गुरु शरणापन्न आहे, गुरुपदेश ज्यांना प्राप्त झालेला आहे, द्वैताची झाडणी झालेली आहे, गुरुच्या अंकित झालेला आहे, जो मोक्ष रेखेवरती आलेला आहे, ज्याला साधूंचा बोध झालेला आहे, तो काय करतो? देही अहंता सांडोनी आशिषही संसार जात सांडेजे पाही. एकदा की संत महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आला की मग देही म्हणजे देहाच्या ठिकाणी, हा देह मी आहे, हे इंद्रिय माझे आहे, हे इंद्रिय आणि इंद्रियांचे धर्म माझे आहे, देह मी आहे, देह संबंधी माझे आहे. अर्थात देहाच्या ठिकाणी असणारा जो अहमपणा, देहालाच मी जो म्हणतो आहे, म्हणून देही अहंता सांडोनी पाही, देहावरची आसक्ती सोडून दिली की मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे इंद्रिय नाही, मी म्हणजे मन बुद्धी नाही, मी तर आत्मा आहे, तो देहापेक्षा वेगळा आहे. देहाच्या ठिकाणी असणारा जो अहंता म्हणजे अहम, देह म्हणजेच मी आहे असा असणारा जो अहंकाराचा भाग, त्याला अहंता म्हणतात. हे देहाचं असणारं तादात्म्य, खोटं तादात्म्य, एकदा की गुरुपदेशाच्या द्वारे टाकलं, सोडून दिलं, तर काय होतं म्हटले? संसार जात अशेषही संसार जात सांडिजे. संपूर्ण संसाराचा त्याग केला जातो. म्हणून हा कारणाचा त्याग झाला की कार्याचा त्याग होतो. आत्यंतिक निवृत्ती म्हणतात, आत्यंतिक त्याग असं म्हणतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देहाचं तादात्म्य सोडणं हाच खरा त्याग आहे. आणि कितीही राग उत्पन्न झाला तरी राग उत्पन्न होऊ न देणं, यामध्ये श्री संत एकनाथ महाराजांचं जीवन चरित्र आहे. त्यांना राग येण्यासाठी कोणीतरी पैसे घेतले आणि मी एकनाथ महाराजांना राग आणून देतो, कितीही प्रयत्न केला तर राग आला नाही. त्यांच्या अंगावरती 108 वेळेस तो यवन थुंकला, पण तरी देखील त्यांना राग आला नाही. आणि म्हणून ज्याच्या देहाच्या ठिकाणी उलट अर्थ जर केला तर ज्याच्या ठिकाणी देहाच्या विषयी अहंता आहे, देह मीच आहे, अशा माणसाने किती जरी त्याग केला तरी तो खरा त्याग होऊ शकत नाही. खरा त्याग करायचा असेल तर देहाच्या विषयी असणारी अहंता, देह संबंधी असणारी ममता सोडून देऊन मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे असं श्रवण मनन म्हणजे ध्यासन करणं, ह्या वृत्तीला खऱ्या अर्थानं त्याग असं म्हणतात. याप्रमाणे आज आपण अक्रोध आणि त्याग या दोन मूल्यांचा विचार केला. आणि आता पुढचं आहे शांती. त्या शांतीचं जे काही चिन्ह आहे, आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग, देवो म्हणती चांग अवधान देई. आता शांतीचे लिंग ते मज व्यक्त सांग. अर्जुन म्हणतोय, देवा आता शांतीचं लिंग म्हणजे चिन्ह जे आहे ते मला व्यक्त करून सांगा, ते अभिव्यक्त करून सांगा, ते स्पष्ट करून सांगा,
ते उघड करून सांगा. हे अर्जुनाने शांतीचं हे चिन्ह, स्वरूप, मर्म भगवंताला सांगितलं की मला उघड करून सांगा. मग देव म्हणती, चांग अवधान देई. देव स्वतः म्हणतायत, बाबा रे, आता चांगलं अवधान दे, चांगलं लक्ष दे, एकाग्र होऊन लक्ष दे. तुला मी आता शांतीचं चिन्ह, लिंग, मर्म, वर्म सांगतो आहे. पण आता त्या शांतीचं वर्म सांगण्यासाठी आपण वेळ कमी पडणार आहे, पण म्हणून त्याचं स्वतंत्र चिंतन आपण उद्या पाहूया. तोरते ह्या ठिकाणी थांबूया.